नमस्कार, श्री गणेशाय नमः. श्री देशपांडवी प्रसन्न. माझ्या केवळच किचन चॅनलमध्ये तुझे स्वागत आहे. बुधवार आहे आणि संकष्टीच्या निमित्ताने मी साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडीचा बेत आखला आहे. चला आता आपण साहित्य बघू. आहे साबुदाणे आपण रात्रभर भिजत ठेवले होते. 3 बटाटे उकडून घेतली. दाण्याचं कूट, सेंधव मीठ, साखर, जिरं, मिरची. आता आपण साबुदाण्यामध्ये सगळे बटाटे, साबुदाणा कूट आणि मिरची, जिरं आणि साखर आणि मीठ सगळं एकत्र करून घेऊया. मग आता आपण बटाट्याचा लगदा घालूया आतमध्ये. हे बटाटे मी कुस्करून घेतलेत. आपल्या शेंगाचं कूट टाकूया, साखर टाकूया, मिरची टाकूया, जिरं टाकूया, मीठ टाकूया. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण हे वड्यांचं हे चालू करतोय, साबुदाणे वडे. त्यासाठी मी हे मळून घेते व्यवस्थित. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे साबुदाणा पीठसाठी, वड्यांसाठी. हे बघा, हे असा गोळा येतो आपला, म्हणजे आपले वडे आता परफेक्ट येते. वडे करून घेऊया. तेल तापतोय तोपर्यंत. असं गोल करून घ्या आणि मग तव्याने चपटा असा करा. तेल व्यवस्थित टाकलंय. आता आपण वडा टाकूया. माझी कढई छोटी आहे म्हणून मी एकाच वडा टाकते. आता याला हलवायचा फक्त वरून मी जरासं तेल हे करते, उडवते. मीडियम गॅसवर वडे तळून घेऊया, म्हणजे गोल्डन सोनेरी रंग होईपर्यंत तळूया. आता आपण एक साईड उलटी केली आहे. आता आपण ह्याच्यावर जरा तेल सोडतो, म्हणजे आतमधून पण ते शिजतील व्यवस्थित. बघा, आपलं हे गोल्डन कलर होत आले. एक थोडं 5 मिनिटं मी तळते आणि मग मी वडा बाहेर काढते. आता आपला वडा गोल्डन कलरमध्ये सोने कलरमध्ये तळून घेतला आहे. तो मी आता बाहेर काढते. जरा तेल नितळते, बाहेर काढते. जे वडे पण मी अशाच प्रकारे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपले वडे तळून झालेले आहेत. आपण सर्व करूया. खोबऱ्याची चटणी आणि दही. आपले शेवळे तयार आहेत. ते तुम्ही चटणी बरोबर आणि हे दह्याबरोबर खाऊ शकता. आणि रात्रभर भिजत घातले होते मी. आणि एक बाउल मोठा आणि कापून घेतलेत. जिरं, शेंगदाण्याचा कूट, चोखं तूप, मिरची, सेंधव मीठ, साखर. आता आपण साबुदाणा खिचडी तयार करतोय. त्यासाठी मी चोखं तूप टाकते. एक 3 चमचे टाकले. तूप तापल्यावर जिरं टाकूया. जिरं चांगलं तडतडू द्या. मिरची टाकूया. आता आपण कापून ठेवले बारीक बटाटे टाकूया. ते बटाटे हलवून घ्या आणि आता ते शिजू दे थोडे. मी यामध्ये कव्हर करते. थोडे बटाटे शिजलेत का? अजून थोडे बटाटे शिजायचे, 1-2 मिनिटं. आपले बटाटे शिजलेत. स्लो करूया.
त्यात आपण साबुदाणा टाकूया. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया. व्यवस्थित हलवून घ्या. आता आपण मीठ टाकूया, सेंधव मीठ, कारण उपासाला सेंधव मीठ खातात म्हणून मी सेंधव मीठ टाकते. आणि साखर टाकूया. आता सगळं व्यवस्थित हलवूया आपण. मिनिटाला वाफ देऊया. आपली खिचडी तयार. आपण सर्व करूया खिचडी. ही खिचडी दह्याबरोबर खाऊ शकतो, साखर टाकून फेटलेलं दही. झटपट आपली दोन्ही रेसिपी झाल्या, साबुदाणे वडे, साबुदाणे खिचडी. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा. जे काही मी व्हिडिओ टाकीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग.